फक्त मराठी, फक्त मराठी। श्री संत नामदेव महाराजांनी ज्ञानोबारांच्या सहवासामध्ये त्यांना आलेला अनुभव संत महात्म्यांच्या जवळ कथन करत असताना म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही ते। मला काय अनुभव आला त्यांच्या सहवासामध्ये की त्या अनुभवाचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही, एवढा अनुभव, एवढं सुख मला त्या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालं। या ठिकाणी सुख असा शब्द वापरलाय। खऱ्या अर्थाने जर सुखाचा विचार केला तर प्रामुख्याने दोन सुखाचे प्रकार आपण बघू शकतो। दोन सुखाचे प्रकार असेत, त्यामध्ये पहिलं सुख सांगितलं लौकिक सुख आणि दुसरं सांगितलं पारमार्थिक सुख, किंवा व्यावहारिक सुख आणि पारमार्थिक सुख, अशा दोन सुखाच्या व्याख्या करता येतात। त्यामध्ये पहिलं सुख जे आहे ते व्यावहारिक सुख आहे। त्या व्यावहारिक सुखाच्या बाबतीमध्ये म्हणतात की त्या व्यावहारिक सुखाचं वर्णन करण्यासारखं काही नाही, म्हणून त्या व्यावहारिक सुखाचं काय सांगू, काय सांगायचं त्याच्या बाबतीमध्ये। आणि पारमार्थिक सुखाच्या बाबतीमध्ये बोलत असताना म्हणतात की काय सांगू, काय सांगू। याचा अर्थ असा की त्याच्याविषयी बोलताच येणार नाही एवढं सुख ते पारमार्थिक सुख आम्हाला संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालं। आणि व्यावहारिक सुखाच्या बाबतीमध्ये वर्णन करण्यासारखं ते व्यावहारिक सुख नाही, विषयातलं सुख नाही। सुख वापरलं असंच सुख आम्हाला त्या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालं। मग व्यावहारिक सुख प्राप्त झालं का पारमार्थिक सुख, तर महाराज म्हणतात की दोन नंबरचं, दुसऱ्या नंबरचं असणारं पारमार्थिक सुख आम्हाला त्या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालं। आता पारमार्थिक सुख कशाला म्हणतात, तर पारमार्थिक सुखाची व्याख्या करत असताना म्हणतात, पारमार्थिक सुख प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये कितीही दुःखाचे प्रसंग जरी आले तरीही माणूस त्या प्रसंगामध्ये दुःखाच्या अजिबात विचलित होत नाही, ज्या माणसाला पारमार्थिक सुख प्राप्त झालं। बरोबर ना? दुःखाचे पर्वत, दुःखाचे डोंगर जरी त्याच्यावरती आले तरीही तो महात्मा, ज्या माणसाला पारमार्थिक सुख प्राप्त झाले, तो त्या प्रसंगामध्ये विचलित होत नाही, अजिबात विचलित होत नाही। या संबंधामध्ये गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये अत्यंत सुंदर चिंतन येतं। बोलत असताना म्हणतात, यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। मग मेरुपासो निथोरे देह दुःखाचे निडोंगरे, दाटी जो परिभारे चित्त न दटी, शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखे पहुडलिया चेवोची नये। याचा अर्थ असा, महासुख शब्द ज्ञानोबारांनी वापरलाय। महासुख म्हणजेच पारमार्थिक सुख, आणि असं पारमार्थिक सुख ज्याला प्राप्त झाले तो देह आगी माझी पडली आहे, त्याचा देह आगीमध्ये पडला काय, आणि दुःखाचे डोंगर जरी त्याच्यावरती आले काय तरीही तो महात्मा त्याच्यामध्ये विचलित होत नाही, याला म्हणायचं पारमार्थिक सुख। आणि नामदेव महाराज म्हणतात की असं पारमार्थिक सुख आम्हाला त्या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालं। विठाला विठाला हाला विठाला 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 विठाला। मग त्या संतांनी विचारलं, का हो महाराज, जे सुख ज्ञानोबारांनी तुम्हाला दिलं ते आम्हाला देतील का? कारण तुमची आणि त्यांची ओळख होती म्हणून तुम्हाला त्यांनी ते सुख दिलं, आमचा आणि त्यांचा परिचय नाही, मग आम्हाला देतील? मग नामदेव महाराज म्हटले, आपणा पारिखे नाही ते, की बाबा आपलं आणि परक त्या संतांच्या ठिकाणी नसतं। मी तर असं म्हणेल, साधूच्या ठिकाणी भेद बघायला भेटत नाही असं म्हणण्यापेक्षा ज्याच्या ठिकाणी भेद नाही त्यालाच साधू म्हणावं। विठाला 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 विठाला। आणि असं ते संत आहेत ना, असे जे साधू आहेत, आशांच्या सहवासामध्ये तुम्ही जा, नामदेव महाराज म्हणतात। कारण का की या कलियुगामध्ये साधूशिवाय आणि संतांशिवाय जगामध्ये दुसरं कुणीही आपलं हित करू शकत नाही। अभंगाचं दुसरं चरण, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू 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 थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर
साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. दुसऱ्या चरणामध्ये बोलत असताना नामदेव महाराज म्हणतात की या कलयुगामध्ये जर सर्वश्रेष्ठ कल्याण करण्याच्या दृष्टीने थोर जर कोण असेल तर ते केवळ साधू थोर आहेत. साधू थोर जाणा. मग या ठिकाणी बुद्धिजीवी लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो, महाराज साधू थोरत गोष्ट आम्हाला कळाली, पण साधू थोरत एक वेळेला महाराजांनी म्हणायचं, 3 वेळेला साधू थोर जाणा असं कशा करता म्हटले असतील? तर त्याचं उत्तर असे, 3 वेळेला जरी नामदेव महाराजांनी शब्द साधू थोर जाणा असा वापरला असला त्याचे वेगळे वेगळे भाव महाराज आपल्याला काढता येतात. 3 वेळेला याच्याकरता शब्द वापरले की साधू हे भूतकाळामध्ये देखील कल्याण करण्याच्या दृष्टीने थोर होते, साधू वर्तमान काळामध्ये देखील थोर आहेत, साधू पुढे भविष्यामध्ये देखील थोर राहणार आहेत, म्हणून साधू थोर जाणा 3 वेळेला वापरलं. किंवा 3 वेळेला वापरण्याचं कारण असं की निश्चयाकरता 3 वेळेला वापरलं. निश्चयाकरता बाजारामध्ये एखाद्या मालाचा जर बाजारभाव करायचा असेल, लिलाव करायचा असेल तर बोली किती वेळेला लावतात? 3 वेळेला बोली लावतात. 3 वेळेला बोली लावली की त्याच्यामध्ये बदल अजिबात घडत नाही, याला म्हणतात निश्चय. किंवा तिन्ही लोकांपेक्षा साधू हे थोर आहेत, त्याच्याकरता 3 वेळेला वापरलं. म्हणजे साधू तुमच्या आमच्या सामान्य जीवापेक्षा साधू थोर आहेत, इंद्रचंद्रादी देवापेक्षाही साधू थोर आहेत, आणि साधू सर्वात मोठा असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्यापेक्षाही साधू थोर आहेत, म्हणून 3 वेळेला वापरलं साधू थोर जाणा.